नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे केंद्रीय अर्थसंकल्पासंदर्भात. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता मोदी सरकारच्या 3.0 सरकारचा आजचा पहिलाच अर्थसंकल्प. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करणार आहे. 3 महिन्यामध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या, त्यामुळे महाराष्ट्राला केंद्र सरकार काय गिफ्ट देणार हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. इतकंच नाही तर सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा होणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर रेल्वेसाठी कोणत्या मोठ्या घोषणा केल्या जातील याकडे देखील संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. तर अर्थसंकल्पामध्ये कोणते मोठे निर्णय होण्याची शक्यता आपण पाहतोय. सरकार कर सूट आणि टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यावर भर देऊ शकतं. इतकंच नाही तर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कपातीची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव देखील जाहीर केला जाऊ शकतो. नवीन पेन्शन प्रणाली संबंधित घोषणा होण्याची देखील शक्यता आहे. पीएम किसान सन्मान निधीमध्ये वाढ केली जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर शेतीशी संबंधित कामांचा देखील समावेश करण्याबाबत घोषणा केल्या जाऊ शकतात. कृषी क्षेत्राच्या विकास दराला गती देण्यासाठी उपाययोजना जाहीर केल्या जाऊ शकतात. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये पीएम आवास योजनेसंदर्भात मोठी घोषणा होऊ शकते. मनरेगाच्या कामकाजाचे दिवस देखील वाढवण्याची शक्यता आहे. गृहकर्ज घेतल्यावर देखील नवीन सवलत मिळू शकते. त्याचबरोबर पायाभूत सुविधांवर होणारा खर्च वाढवला जाण्याची शक्यता आहे. तर MSMEसाठी विशेष योजना लागू केली जाण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक वाहनांबाबत नवीन प्रोत्साहन योजना देखील जाहीर केली जाऊ शकते.